आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहे। लग्न सोहळ्यासाठी लेटेस्ट ट्रेड हे नेहमीच आपल्याला बघायला मिळतात। कोण बुलेटवरून येतं तर कोण हेलिकॉप्टरवरून तर कोण आलिशान गाडीमधून येतात। मात्र सातारच्या सोनेवाडी येथील उच्च शिक्षित तरुणीने आपल्या वडिलांकडे लग्नासाठीची वरात चक्क बैलगाडीतून काढण्याचा हट्ट धरला होता आणि तो हट्ट पूर्ण देखील केला आहे। लग्न झाल्यावर ती विदेशी राहण्यासाठी जाणार आहे, तरीही तिची मातीशी असलेली नाळ अद्याप तुटली नसल्याचे तिने दाखवून दिला आहे। खिलार बैलाची जोडी गाडीला झोपून चक्क नववधूने ही बैलगाडा हाकला आहे। तिच्या या अनोख्या स्टाईलमुळे गावकऱ्यांनी देखील तिचे कौतुक केले आहे। विमलाकर आत्माराम कारंडे, राहणार सोनवडी, तालुका जिल्हा सातारा। सज्जनगडच्या पवित्र भूमीत मी लहानाचा मोठा झालो आणि वाढलो। बैलगाडीची परंपरा ही खूप जुनी, म्हणजे आमच्या वाडवडिलांनी, आजोबा वगैरे त्या काळात मी सुद्धा अनुभवली। परंतु गेल्या माझ्या अंदाजे साधारण 30 वर्षापासून ही पूर्ण खंडित झालं होतं। आजच्या युवा पिढीला बैलगाडीनं वराड कसं जातं किंवा हे सांगून ते अनुभवता आलं नसतं। याच्यासाठी माझ्या मुलीनं सुद्धा एवढं एमटेक, तिनं गोल्ड मेडलिस्ट असून आणि सगळं शिक्षण हायली असून सुद्धा तिनं हा माझ्याकडे घाट बांधला की पप्पा काय नाही, माझं वराड हे बैलगाडीनं गेलं पाहिजे। आता तर ती USA निघालेली आहे, क्वालिफाईड सगळे मंडळी असून सुद्धा घरात माझा मुलगासुद्धा चार्टर्ड अकाउंटंट आहे। बाकीच्या पुतण्या सगळे म्हणजे कुटुंबच आमचं सगळं शैक्षणिकमध्ये चांगली तरक्की केली असून सुद्धा हे बैलगाडीची संकल्पना आणि आमचे सोनवडीकर ग्रामस्थ सगळ्यांनी अगदी मला व्यवस्थित पाठिंबा दिला आणि मी फक्त म्हणजे सगळ्यांना सांगितलं की आपल्याला बैलगाडीनं वराड न्यायचं आहे, तर सगळ्यांनी व्यवस्थित नियोजन केलं आणि परिपूर्ण असं हे नियोजन नक्कीच भावी पिढीला म्हणजे आजच्या भावी पिढीला हे नक्कीच फलित होईल, अशा अर्थानं की जुन्या पिढीमध्ये लोक एकोप्यानं कशी राहत होती। मुळात माझे आजोबा लक्ष्मणराव बाबूराव कारंडे हे स्वातंत्र्य सैनिक, आमच्या घरामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचा जो वारसा आहे त्याप्रमाणे स्वतः आम्ही सगळ्या भावाभावांनी जपलेला आहे। संपूर्ण कुटुंब आमचं एकत्रित पद्धतीने गुण्यागोविंदानं आम्ही सगळे राहत आहोत। तसेच गावात सुद्धा आमच्या व्यवस्थित शांततेत सगळं वातावरण असल्यामुळेच तुम्हाला ह्या बैलगाड्या किमान एवढी जी संख्येनं लोक उपस्थित आहेत आणि बैलगाड्याचं नियोजन ह्याचंच एक फलित आहे असं मी मानतो। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।